आंब्याचा सीझन चालू आहे म्हणजे सगळ्यांनीच बनवायला पाहिजे अशी ही पौष्टिक आणि आपली पारंपरिक रेसिपी. ह्याच्यामध्ये कुठलाही इनो, सोडा किंवा खाण्याचा कलर असं काहीही वापरलेलं नाही, पण अतिशय चविष्ट लागते. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी एक पिकलेला आंबा घेतलेला आहे. केशर जातीचा आंबा आहे आणि छान असा पिकलेला आहे. तर ना सुरुवातीला मी हे आंब्याच्या जे वरचं आहे ते काढून घेते आणि मी ना आंब्यातला गर काढून घेणार आहे. तर ना हे असे ना आंब्याचे भाग करून आंब्यातला मी ना हा गर काढून घेणार आहे. मस्त आंबा पिकलेला आहे, छान असा वास येतोय आंब्याचा. ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे, खायलाही अगदी रुचकर आहे. आंबाही छान असा पिकलेला आहे. आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे आणि मिक्सरवरती मऊसर असा मी आंब्याचा गर हा वाटून घेणार आहे. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि 1 वाटी घेतलेला आहे हा तांदळाचा रवा. तर तांदळाचा रवा बनवण्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले होते. त्यानंतर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आणि फॅनच्या हवेखाली 20 मिनटं सुकवून घेतले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर असे मी बारीक करून घेतलेले आहेत. आणि आता आहे ना मी हे गॅसवरती असे छान असे भाजून घेणार आहेत. तर भाजताना मी हे कोरडेच भाजून घेणार आहे. भाजण्यासाठी मी तेलाचा, तुपाचा कशाचाही वापर केलेला नाही आहे. मस्त खमंग असा 5 मिनटं मी हा रवा भाजून घेतलेला आहे. ह्याच वाटीने मोजून मी 1 वाटी तांदळाचा रवा घातला होता. तर आता ह्याच वाटीने मोजून आहे ना 2.5 वाट्या मी पाणी घालणार आहे. तर आता कढईमध्ये मी 2.5 वाट्या पाणी ओतून घेतलेले. इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता हा भाजलेला जो रवा आहे तो मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. रवा भाजताना मी तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नव्हता आणि पाण्याला खळखळ आलेल्या उकळीमध्ये रवा टाकल्यानंतर अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत. मस्त असा आहे ना रवा एकसारखा छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आता मी हा जो एका आंब्याचा गर काढलेला आहे तोही असा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हा घेतला आहे मी ओला नारळ. 1 वाटीभर असा हा ओला नारळ घेतलेला आहे. ह्याच वाटीच्या मापाने मी तांदळाचा रवा घेतला होता. तर 1 वाटीला थोडीशी कमी असा मी हा गूळ घेतलेला आहे आणि हा गुळ टाकून घेतलेला आहे. केशर आंबा भरपूर गोड आहे त्यामुळे मी 1 वाटीला थोडा कमी असा गूळ घेतलेला आहे. आपण आंबा कुठला वापरतो आणि आंबा किती गोड आहे त्यानुसार गूळ घालावा लागतो. तर त्यांना मी हा गूळ घालून घेतलेला आहे. त्यानंतर मी घातलेले हे साजूक तूप. मी 2 चमचे हे साजूक तूप घातलेले आणि आपण गोडाचा पदार्थ बनवतोय तरी पण मीठ टाकलं म्हणजे त्या पदार्थाची चव अजून वाढते, म्हणून मी अगदी चिमूटभर असं हे मीठ घालून घेतलेले. साखर घालून मी ही वेलची पुडही बनवून ठेवलेली आहे. तर आता मी ना ही वेलची पुडही घालून घेतलेली आहे. रवा छान फुलेपर्यंत आणि ह्यातलं पाणी आटेपर्यंत 2 ते 3 मिनटे ना मी हे मिश्रण छान असं आहे ना शिजवून घेणार आहे. हे बघा रवा छान असा फुलून आलेला आहे आणि मी आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर मी ह्याच्यावरती आहे ना 2 चमचे तूप घालून घेणार आहे. तूप घातल्यानंतर ह्याला एकदा हलवून घेतलेले आणि आता हे मिश्रण आहे ना एका डब्यामध्ये ना सेट करून घ्यायचे. आता आहे ना मी इथं घेतलेला आहे कुकरचा डबा आणि त्याच्यामध्ये घातलेले हे तूप मी हे छान असं पसरवून घेतलेलं आहे. आणि आता त्यानंतर मी हे घेतलेले केळीचं पान. बटर पेपरऐवजी मी हे केळीचं पान वापरलेले. तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता.
तर आता हे केळीच्या पानालाही मी हे असं तूप लावून घेतलेले. आता हे मिश्रण आहे ना ह्या कुकरच्या डब्यातून काढून घेणार आहे. मी कढईतून आहे ना आता हे सगळं मिश्रण काढून घेतलेले आणि आता हे व्यवस्थित सेट करून घेते. डेकोरेशनसाठी मी घेतलेले आहेत हे काजू आणि आता मी हे काजू असे लावून घेते. मस्त असे ना मी हे काजू असे लावून घेतलेले. गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये आता मी हे मिश्रण आहे ना 15 मिनटं एक शिजवून घेणार आहे. कुकरची जी शिट्टी आहे ती मी काढलेली आहे. आणि कुकरही मी आधी गरम थोडासा करून घेतला होता. तर एक 15 मिनटं कुकरवरती मी हे मिश्रण छान असं शिजवून घेणार आहे. आणि कुकरमधून आता मी हे काढून घेते. आता हे गरम आहे, तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग आपण हे कापून घेणार आहोत. कुकरचा डबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर साईडनं मी असा चाकू फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर कुकरच्या डब्यावरती ताट ठेवून हे मी ताटामध्ये काढून घेतलेले. हा पदार्थ जास्तीत जास्त कोकणामध्ये बनवला जातो. ह्याला सांदण म्हणतात. काही ठिकाणी ह्याला वेगवेगळी नावं आहेत. आपण ह्याला केकही म्हणू शकतो. बिना सोड्याचा, बिना इनोचा केक असंही म्हणू शकतो. तर खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे आणि बनवायलाही अतिशय सोपा आहे. त्यामुळे आता सध्या आंब्याचा सीझन आहे, तर ह्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही असं नक्की बनवून पहा. घरातील सगळ्यांनाच नक्की आवडेल.